धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे। 6 धनगर बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्या आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे। 11 दिवस झाले हे बांधव उपाशी आहेत, उपोषण करतायत। त्यांची मागणी एकच आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी व्हावी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी धनगर बांधव येत आहेत, यांना समर्थन देत आहेत आणि कुठंतरी सरकारकडे मागणी करत आहेत की आमचं आरक्षण आम्हाला मिळावं, त्याची अंमलबजावणी व्हावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धनगर शिष्टमंडळाची बैठक झाली। त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। पुण्याचे विभागीय आयुक्त देखील भेटून गेलेले आहेत। मात्र या आंदोलनकर्त्याचं म्हणणं एकच आहे की जोपर्यंत आम्हाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। आम्ही प्राण त्याग करू जागेवर, मात्र आम्ही इथून हलणार नाही। आणि रोज कुठून तरी धनगर बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत आणि यांना समर्थन देत आहेत। माझ्यासोबत उपोषण करते आहेत। मला सांगा, आज 11वा दिवस आहे, कुठंतरी बरेच 11 दिवस झाले आपण उपोषण करताय, कुठंतरी सरकार कमी पडतंय की अंमलबजावणी होईल असं वाटतं? सरकार कमी पडतंय असं वाटतंय, कारण 11 दिवस आम्ही अन्नत्याग करून बसलोय। तसं इतर गोष्टींच्या बाबत सरकार तातडीने उभं राहतं, पण धनगर समाजाच्या बाबत उभं राहत नाही आणि सरकारच कमी पडतंय असं आम्हाला वाटतं। नक्कीच या ठिकाणी सरकार कमी पडत असल्याचा आरोप केला जातोय। काय मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे? इतर आंदोलनाला आपल्या वतीनेच आरोप केला जातो किंवा विनंती केली जाते की इतर आंदोलकापेक्षा आपल्याला वेगळा मंत्रिमंडळाकडून किंवा सरकारकडून वेगळा न्याय दिला जातो। नक्की काय? महाराष्ट्र शासन तर आमच्यावर अन्याय करत आहेत, पण माझी एक कळकळीची विनंती समाज बांधवांना की महाराष्ट्रातल्या चला उठा, चला पंढरपूरला चला। या अजितदादा पवारचे चिलटं ढेकणं झुरळं सगळे उठले, त्यांच्यावर आपल्याला फवारणी करायची आणि फवारणी केल्याशिवाय हे चिलटं ढेकणं झुरळं शांत बसणार नाहीत। म्हणून पंढरपूरकडे या, आपल्याला हक्काचं संविधानाने दिलेलं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आरक्षणाचं जे आपली तरतूद केलेली आहे, 50 वर्षापासून जी तरतूद केली आहे ती तरतुदीचं आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला सरकार जर असं देत नसेल तर आपल्याला हिसकावून घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून पंढरपूरकडे वाटचाल करा, सरकारवर दबाव आणल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही। माझी समाज बांधवांना तीच बारबार सांगतोय की तुम्ही इथं आल्याशिवाय आम्ही तर 6 जण उपोषण करते, आम्ही जीवाची बाजी लावतोय, पण तुम्हीसुद्धा इथं या पंढरपूर नगरीमध्ये योगदान द्या आणि आपल्या मुलाबाळाचं आणि हक्काचं आरक्षण मिळवून घ्या। नक्कीच काय सरकारला आणि समाज बांधवांना आव्हान कराल? 11 दिवस झालं आपलं या ठिकाणी उपोषण सुरू आहे, आपली प्रकृती खालावत आहे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं, इथपर्यंत प्रकृती खालावत आहे। नक्की काय? नाही, सरकारला आमची विनंती आहे, आता आपली जर खरंच प्रामाणिकपणे देण्याची भूमिका असेल, मी म्हटलं होतं आमच्या घरामध्ये देवांचे महापुरुषांचे फोटो असतात, त्या फोटोंच्या बाजूला मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांचे आम्ही फोटो लावू आणि नाही दिले तर तुमचे फोटो विधिमंडळातून गायब होतील हे तर बोललोच। तर आत्ता विनंती आहे साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं एका समाजासाठी रात्रभर तुमचे ऑफिसेस मंत्रालयाचे दरवाजे उघडे ठेवले, सनदी अधिकारी तुमचे रात कागद झांबलत आणि कागद काळे करत बसले होते, आता का वेळ लागतोय तुम्हाला? औरंगाबादचं जे खिल्लारे प्रकरण आहे की जे तिथल्याच जात पडताळणी समितीच्या दक्षता समितीनं अवैध ठरवलं एक प्रकारे, किंवा त्यांच्या तपासणीमध्ये निष्कर्षात त्यांचे आले की हे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवलेत, त्यांना रद्द करायला तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ लागतोय सही करायची त्या चव्हाण मॅडमची। तुम्ही का आता 11वा दिवस आहे, काय वेळ लागतोय तुम्हाला करायला? शिंदे समितीची शिफारस असेल, GR काढायला समजा तुम्हाला 1 दिवसाचं काम आहे साहेब, अजूनही आम्ही तुम्हाला 8 दिवसांची मुदत दिली आहे, त्यातले 4 दिवस बाकी आहे। 4 दिवस हे तुम्ही 24 तास तुम्ही जर रात्रभर तिथं बसता, इथं का बसत नाहीत? म्हणून सरकारला विनंती, तुम्ही 4 दिवसात हा GR जो सुप्रीम कोर्टात टिकेल आणि आमच्या हातात सर्टिफिकेट मिळेल तो GR काढावा। आणि समाजाला माझं आव्हान आहे, बाबांनो, हा खरोखर शेवटचा लढाई आहे, निर्णायक लढाई आहे, ऐतिहासिक लढाई आहे। तुम्हाला जर मिळालं आरक्षण, जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं
तर ते आत्ता मिळणार आहे. आत्ता जर नाही मिळालं तर भविष्यात तुम्ही आम्ही जिवंत असेपर्यंत हे सर्टिफिकेट मिळणार नाही. म्हणून आत्ता हा लढा ताकदीनं लढा आणि या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीतल्या आंदोलनाला एक ऐतिहासिक आंदोलन बनवून सरकारवर दबाव आणा. नक्कीच हा शेवटचा लढा या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी उभारलेला आहे. र आणि ड एवढाच फरक आहे. 70 वर्ष लढा चालू आहे. आता निर्वाणीचा इशारा आहे. न्याय मिळेल? नक्कीच न्याय मिळेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा या देशामध्ये कोणीही मोठा नाही. त्यांनी त्यांनी लिहिलेल्या घटनेवरती अख्खा देश चालतो आहे. म्हणजे कायद्याचं राज्य आहे. मग कायद्याच्या राज्यामध्ये आमच्या समाजावर 70 वर्ष या प्रस्थापितांनी अन्याय केला आहे. आज मुख्यमंत्री स्वतःला संवेदनशील समजत आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतःला विकासाभिमुख समजत आहेत. परंतु आमच्या समाजाला अडगळीत टाकण्याचं काम केलं आहे. इतर लोकांच्या रात्रभर तुम्ही मंत्रालय उघडं ठेवत आहे आणि आता आम्हाला सुट्टी आहेत म्हणून आम्हाला सांगताय. मग आमचा जीव जाण्याची वेळ हे सरकार पाहतं आहे का? पण आम्ही मागे हटणारे कार्यकर्ते नाहीत. मल्हारराव यशवंतराव होळकरांचं रक्त आमच्या धमन्यामध्ये सळसळतं आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर हा GR काढावा, अन्यथा याची किंमत या महायुती सरकारला भोगावी लागेल. वारंवार तुम्ही म्हणताय की मंत्रालय उघडं ठेवलं जातं, सुट्टीच्या दिवशी काम केलं जातं. कुणासाठी केलं जातं? नाही, आज जो संविधानात नसलेलं, मग दोन्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं फेटाळलेलं OBC 400 जातींचं आरक्षण, गोरगरिबांचं, ज्यांना आता साधं रेशन कार्ड नाही अशा OBC लोकांचं आरक्षण हिरावून घेतलं ना राज्यामध्ये. एका 7 दिवसामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी कामाला लावून तुम्ही त्यांची जनगणना केली आणि अगदी खोट्या लावून तुम्ही त्यांची जनगणना केली आणि अगदी खोट्या पुराव्याच्या आधारे त्यांना दिलंच ना OBCचं आरक्षण, दाखले दिले गेले. त्या पद्धतीनं तुम्ही एका दिवसामध्ये आमचं घटनेमध्ये आहे हो, घटनेत नसताना दिलं आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्ही देऊ शकत नाही. मग मुख्यमंत्री कसले संवेदनशील? मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत असं माऊली भाऊंचं म्हणणं आहे. काय शेवटचा लढा आहे, एकंदरीतच प्रकृती ढासळलेली आहे. हो, नक्कीच 11वा दिवस आहे. अतिशय सर्व उपोषणकर्त्यांना अशक्तपणा जाणवतो आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी गणेश केसकर म्हणून आमचा सहकारी, त्याला ॲडमिट केलं आहे. 2 दिवस माऊली भाऊंना ॲडमिट केलं होतं. आमची सरकारला एक अर्थ हाक आहे, ही कळकळीची विनंती आहे. तुम्ही जर संवेदनशील आहात, सरकार आमच्याशी एका बाजूला बोलणी करते, आमची समिती मुंबईमध्ये बोलून बैठका सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारमधील जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब, यांचे आमदार, जे सहकारी आमदार आहेत आणि ते वारंवार आमच्या आरक्षणाला विरोध करतात. ही एका बाजूला तुम्हाला द्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला परत आदिवासी समाज आमच्या विरोधात उभा करायचा. ज्या आदिवासी समाजाचं आणि आमच्या धनगर समाजाचं कुठलंही एकमेकामध्ये वैर नाही. गावगाड्यामध्ये डोंगर पायथ्याशी माथ्याशी सर्व आदिवासी समाज बांधव, आमचे धनगर बांधव सर्व एकत्रित राहतात. गावखेड्यामध्ये एकत्रित राहतात. त्यांच्यामध्ये कुठलंच वैर नाही. त्यांच्यामध्ये अतिशय प्रेमभाव आहे. परंतु सरकार जाणून बुजून आमच्या या आरक्षणासाठी, आमच्या या मागणीसाठी आदिवासींना पुढे करतं आणि ही राज्य सरकार पुढं करतं. म्हणजे सरकारने पुढं केलं असं वाटतं का आदिवासी? हो, नक्कीच. कारण राज्य सरकारमध्ये जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यांचे सहकारी आहेत. मग तो अमोल मेटकरी असू द्यात, झिरवाळ साहेब जे आमदार आहेत ते आहेत, आणखी काही आदिवासींचे आमदार त्याच गटातील ज्या सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत. मग त्यांना विजयकुमार गावितासारख्या मंत्री महोदयांना मीटिंगसाठी बोलवलेलं आहे. तसं नोटिंग आम्ही बघितली आणि ते परत पुन्हा म्हणतात की राज्य सरकारने आम्हाला बोलवलं नाही. आणि खरंच हे आम्हाला उपोषणकर्त्याला दुःखदायी असणारा हा प्रसंग आहे. सरकारला द्यायचं आहे का नाही? सरकार आता जी चर्चा आहे संवेदनशील आहेत. सरकार आमच्याशी चर्चा करतं. देण्याचा जो मार्ग आहे त्या संदर्भात त्यांनी रविवारी जे आमच्याकडं शिष्टमंडळ पाठवलं होतं
त्या शिष्टमंडळाने आम्हाला एक लिखित मुख्यमंत्र्यांच्या सहीचा एक आदेश दाखवला की तुम्हाला देण्यासंदर्भात आम्हाला एवढा दिवस द्या. तर आमच्या उपोषणकर्त्याच्या वतीने दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितलं की तुम्हाला 7-8 दिवस सोडून 10 दिवस घ्या, परंतु आमचं उपोषण सरकारचे मधले मंत्रीच काय आमदारच आता विरोध करू लागले, त्यामुळं एका बाजूला द्यायचं म्हणतात, एक बाजूला त्यांचे सत्ताधारीच विरोध करायला लागले. नक्की हे आमचं 2014पासून जे आमचं धनगर समाजाचं ज्यावेळेस आंदोलन उभं राहतं, वेगवेगळी आंदोलनं, मग ते उपोषण असू, रस्ता रोका असू, वेगवेगळी आंदोलनं, अखेरचा लढा असू, उभी राहिली. परंतु एका बाजूला सरकारने आदिवासी आमदारांना पुढे करून आमच्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आम्हाला आजही वाटतं की असा काही कुटील डाव जर सरकार खेळणार असेल तर निश्चितपणानं सरकारला याची गंभीर किंमत मोजावी लागेल. कारण आम्ही हे उपोषण हा लढा आम्ही आता पुन्हा एकदा सांगतो का हा शेवटचा लढा म्हणून, मग एक तर या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही 6 उपोषणकर्त्यांनी अगदी ठामपणे ठरवलं आहे की एक तर आम्ही आरक्षणाचं सर्टिफिकेट हातात घेऊ, अन्यथा चंद्रभागेच्या तीरावर आमच्या शेवटची राख चंद्रभागेच्या तीरावर जाईल, असा निर्वाणीचा इशारा आम्ही तुमच्या वतीने राज्य सरकारला देतो. नक्कीच एका बाजूला सरकार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला सरकारमधीलच काही आदिवासी आमदार या आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी केला जातो आहे. आणि असं झाल्यास सरकारला याची गंभीर जी हे आहे इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्याच्या वतीने देण्यात आलेला आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर.